नमस्कार. लाइफ बॉय आणि लॉरियल टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर, को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा, कोलगेट, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली, ड्रिवन बाय महिंद्रा मराझो च्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते आहेत सासूबाई योगिता गजानन नलावडे आणि सुनबाई आहेत संगीता निलेश नलावडे. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गणपती बाप्पा मोर. गणपतीवर माझे जे सासरे आहेत त्यांचं खूप जास्त विश्वास आहे, म्हणजे त्यांची श्रद्धा जास्त आहे. गौर येते त्यावेळेला पुरणपोळीचं जेवण असतं, त्याच्या आधी लाडू, बेसनचे लाडू, म्हणजे प्रत्येक दिवशी काही ना काही वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो. तर एकदा त्यांचं अंगठी हरवली होती, म्हणजे घरातून हरवली ती, पण भेटत नव्हती. आणि त्यांनी श्रद्धेने आपले फक्त देवासमोरच हात जोडले होते. तर जिथे आम्ही गणपती विसर्जनाला जातो तिथे अगदी एक दीड फूट गवत असताना सुद्धा ती अंगठी आम्हाला गणपतीच्या पाटावर भेटली होती. तर तो एक क्षण आहे जो त्यांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा नेहमी लक्षात राहतो. घ्या उखाणा. पाण्यावर पडले कोवळे कोवळे ऊन, निलेश रावांचे नाव घेते नलावडेंची सून. अरे वा, द्या ओळख करून आता सगळ्यांची. हे माझे मिस्टर निलेश. नमस्कार. त्यांच्या बाजूला त्यांचे पप्पा. नमस्कार. आमचे सासरे. नमस्कार. त्यांच्या बाजूला आमची मावशी, म्हणजे आईंची बहीण आहे ती. बरं बरं बरं. आणि त्या माझ्या ननंद आहेत. नमस्कार. त्यांच्या मागे आहेत ती माझी ताई, मोठी ताई. ही लता माझी बेस्ट फ्रेंड म्हणतो आपण तशी. तो तिचा नवरा आणि माझा मित्र सुद्धा. नमस्कार. आणि हा सतीश माझा मित्र. नमस्कार. आणि ही माझी मुलगी एंजल. नमस्कार. हा माझा मुलगा अग्नित. हो. आणि हा माझा मुलगाच आहे, म्हणजे सतीशचा मुलगा, पण आम्हाला म्हणजे फॅमिली फ्रेंड आहेत ते. चला सगळ्यांना नमस्कार. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण भांडूपचं. पण मग माहेरी तुमच्या गणपती होता? माहेरी नव्हता गणपती. मी ॲक्च्युली माझं माहेर असं बघायला गेलं तर मी सातारची. सातार. हां, मग तिथे गणपतीचं एवढं नाही नसतं, म्हणजे असतो गणपती पण जेवढं कोकण साईडला आहे तेवढं नाही. मग आणि सासर कोकणातलं रत्नागिरी. मग ह्यांच्याकडे आल्यापासून गणपती आहे. तुमच्याकडे किती वर्ष झाली असतील गणपतीला? भरपूर वर्ष, 100च्या पुढे. 100च्या पुढे. हो. पण मग गणपती कुठे असायचा लग्नानंतर तुमच्या घरचा? रत्नागिरी, जयगड, गणपतीपुळे. हो, तिकडे तर धमाल असेल. किती दिवस असतो गणपती? गौरी गणपती. गौरी गणपती. आणि मग रत्नागिरीला कोण असतं? आमचे दीर वगैरे आहेत ना. दीर वगैरे तिकडे असतात. पुतण्या दीर. बरं बरं. सुनबाई कशी काय आणली तुम्ही? सुनबाई आई एकदम गप्पच झाली. मुलाला विचारूया. काय हो? मुलाला विचार. काय कसं काय? सुनबाई लव्ह मॅरेज करून आणली. पण कशी काय, कुठे भेटली? बसमध्ये. कुठल्या बसमध्ये? आमचा ग्रुप होता 307चा. 307. हा. आमच्या भांडूप मधून ना एकच बस जाते. Shift पहिली ना साठी, म्हणजे शिफ्टला LNT बस साठी. यायची ना, भांडूपवरून एकच यायची आतून, म्हणजे भांडूपच्या आतून, जी मुलुंडवरून निघते आणि अंधेरीला येते. तर त्या बसमध्ये आम्ही सगळेच होतो, म्हणजे लता, मयूर, हा सतीश, असं आमचा 20-25 लोकांचा ग्रुपच पण हा होता. ग्रुप तुमचा बसमध्ये रोजचा प्रवास करून बसमध्ये झालेला फॉर्म होता. झाला तो. मग काय झालं? मग नंतर तो म्हणजे मी नंतर बसमध्ये जॉईन झालेली ग्रुपमध्ये. तो आधीपासून होता. मग नंतर तो स्कूटी, बाईक नेऊ लागला. बस नको झाली? हा. काय झालं? माझी ऑफिसची बाईक होती, तर मी बाईकने जायचो. मग नंतर मग बस सोडून दिली? बस सोडून. पण ग्रुप होता, भेटायचो आम्ही सर्व. मग तो स्पेशली ते बस भेटण्यासाठी बाईक घेऊन त्या बस बरोबर चालायचा. म्हणजे भांडूप पासून अंधेरीपर्यंतचा ट्रॅव्हल तसा असायचा. म्हणजे बसच्या लेफ्टला किंवा राईटला नाही, आम्ही उभं असायचं सगळे. तुम्ही उभे? हो. आणि हे बाहेर बसच्या? हो. आणि लक्ष तुमचं तिकडे. मग तुम्ही जाऊन बसला का नाही त्या सीटवर? नाही, बाकी सगळे पण होते ना तेव्हा. असं काही नव्हतं, फक्त एक ग्रुप असा होता. मग कधी सुरुवात झाली? नंतर मी जॉब चेंज केला. अंधेरीचा जॉब मी इथे गेटवे ऑफ इंडियाला, माझा चर्चगेटला जॉब मग लागला. ह्यांची स्कूटर गेटवे ऑफ इंडियाला? नाही. आणि त्याच दरम्यान मग त्यांचं म्हणजे साईट वर्क इथे आलं, मस्जिदला, BPT मध्ये. बरं झालं. मग काय सुरुवात तिकडे? हा. मग नंतर मग ट्रेनने एकत्र येणं जाणं असं चालू होतं. तुम्हाला काय माहिती नव्हतं आई हे काय नाही ना, चाललंय? तेव्हा माहित नव्हतं. तुम्हाला माहित नव्हतं? एक दिवस घरी घेऊन आल्या मुलगा. तर नाही, माझी मैत्रीण आहे, तिला काय कॅम्प्युटरचं कसलं तरी पाहिजे असं काहीतरी बोलला मला तो.
कागद कसलं पाहिजे. कम्प्युटरचा कागद पाहिजे. कसला असं बोलला तो. बरं. हा. हां. म्हटलं दे कसला असेल तुझं, म्हटलं त्यांचं कसलं असेल तर दे. नंतर येणं जाणं वगैरे त्याच कम्प्युटर मधनं पत्रिकाच बाहेर आली. तुम्हाला काय अंदाज नाही आला तेव्हा? नाही, पहिले आलीच पण नव्हती ना अशी. तेव्हा आला म्हणजे त्या दिवशी नाही आला, नंतर समजलं. नंतर डाऊट आला. डाऊट आला. मग तुमच्या घरी कसं कळलं? हे आलेले मी स्वतः. आई सांगा- पप्पा स्वतः आले घरी. स्वतः आम्ही गेलेलो. ज्या वेळेला मला कुणकुण लागली की यांचं काहीतरी चाललंय, त्यावेळेला मग मी आजूबाजूला थोडंसं अरे कोण काय, तर नाही असं असं आहे. मी म्हटलं ठीक आहे, कुठे राहते काय, मग ह्याला विचारलं. म्हटलं काय रे बाबा काय चाललंय, मग तो त्यांनी सांगितलं असं असं आहे, म्हणजे त्यांनी सत्य सांगितलं. मग म्हटलं असं असं नको, आपल्याला असं नाही हे करायचं. तिच्या आईवडिलांची हे आहे का, परमिशन आहे का, तर ते नाही, काय माहिती नाही. मग म्हटलं असं कर, तू मला तिच्या आईवडिलांकडे घेऊन, कारण तिला मी पाहिलेलं होतं, तो प्रॉब्लेम नव्हता. तर तिच्या आईवडिलांकडे गेलो आणि तिला सांगितलं, त्यांना सांगितलं मी, म्हटलं असं असं हे दोघं फिरतात, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नको. माझा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे, लोक हजार तोंडाने हजार बोलणार, काय करायचं पुढे बोला. मग त्यांनी आई वडील तयार नव्हते. आई वडील पहिले तयार नव्हते, सुरुवातीला कारण तयार आम्ही कोकणातले आणि ते इकडचे साताऱ्याचे. बरोबर. तर मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं बघा कोणीतरी काय नुकसान केलं तर म्हणजे तुमच्या मुलीचं किंवा माझ्या मुलीचं नुकसान झालेलं मला आवडणार नाही. त्याच्यापेक्षा आपण असा विचार करू, दोघांनी समजुतीने आपण त्यांचं जे काय. मग तुमच्या घरून कधी तयार झाले? झाले नंतर झाले महिनाभर. लगेच झाले. झाले. बरं, तुमच्या दोघींसाठी एक खेळ आहे, पण त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं, किती वर्ष झाली लग्नाला? 13. कशी साथ दिली 13 वर्ष? चांगली हां, चांगली येईल. एकदम व्यवस्थित. तसं मी नसतोच, बाहेर असतो. काय करता आपण? साईट इंचार्ज आहे, प्रोजेक्ट मॅनेजर. सिव्हिल इंजिनियर आहेत सिव्हिल ते. इंजिनियर, त्यामुळे ते त्यांच्या सतत साईट वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर असतात. बरोबर. आता या ठिकाणी एक पहिला खेळ, आणि या खेळात दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार बघूया. दोघींनी मिळून जोड्या लावायच्या, गणपतीचं नाव आणि गणपतीचं जे नाव आहे त्याचं ठिकाण, अशा पद्धतीने. हां, तुम्ही मदत करू शकता. सुरुवात यामध्येच नावं आहेत. हे सगळं काही मिनिटामध्ये, 1 मिनिटात नावं लावायची. तुम्ही नाव लावायचं माऊली, आणि तुम्ही ते ठिकाण लावायचं यातलं शोधून. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. मयुरेश्वर. तीस सेकंद झाली, 30 सेकंद राहिलेली आहेत. दहा, 9, 8, ओझर, 7, विघ्नेश्वर. 6, मोरगाव, 5, 4, 3, 2, 1. मोरगाव, वेळ विनायक. संपली. थांबा थांबा थांबा, ते 2 हातातच ठेवा. काय केलंय बघू, थांबा. वरद विनायक महड. ओके. मोरगावचा सिद्धटेक, चुकलं, नाही, एक मयुरेश्वर. चुकलं. इथे महागणपती रांजणगाव, 2, थेऊर येणेल नाही, हे नाही, चुकलं, हे चुकलं. लागलं 3. नाहीये. ओझर विघ्नेश्वर, 3 बरोबर आली. विनायक मयुरेश्वर, चुकलं, सिद्धिविनायक चिंतामणी, चुकलं. गिरजात नाही, पाली बल्लाळेश्वर. 4 बरोबर आली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन, अभिनंदन. तुमच्याबद्दल, तुम्हा दोघींबद्दल घरातले सगळे काय म्हणणार ते ऐकणार आहोत. प्रत्येकाने सांगा या दोघींबद्दल. माझी मम्मा खूपच शांत स्वभावाची आहे, पण थोडीशी चिडचिड करते. आणि आई खूपच गोड आहे आणि तिला सिरियल्स खूपच आवडतात. ती तुमचे रोज सिरियल बघते. अरे वा. संगीता जास्त सोशल मीडियावर असते, चालू असतं हिचं काय ना काय काय ना काय. परत
बाहेर जे हे असतं म्हणजे शाखेमध्ये जाते किंवा ते चालू असतं म्हणजे पॉलिटिकली पण ती चालू असायचं म्हणजे आवड आहे तुम्हाला? आवड आहे तिला. म्हणजे हा, आमची आवड आहे. गोराईमध्ये ना एक असे शाखा साई आहे. प्रतिष्ठान म्हणून एक आम्ही संस्था आहे, ती गोराईसाठी म्हणजे वेगवेगळ्या आम्ही जेव्हाही घरी जातो तर चांगलं या चहा पाणी वगैरे एकदम फर्स्ट क्लास हे असतं. बघा सगळे कौतुकच करतायत दोघांचं. पण आज मुलगा कोणाच्या बाजूने असेल ते मला बघण्यासाठी उत्सुक आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं न बोलता. ठीक आहे. हा, आणि न बोल- हे न दाखवायचं. बोलता फक्त हे दाखवायचं. ओके. बघूया आता कसं काय उत्तर देणार. तुमच्या मुलीवर या दोघांपैकी जास्त कोण ओरडतं? सुन, टीव्हीवरील मालिका पाहिल्याशिवाय कोणाचा दिवस संपत नाही. सासू, खूप आवडतात का? झी मराठी बघतच असतात तुम्ही? आमच्या घरी 6 वाजता झी मराठी जे लागतं ते 10:30-11ला लास्ट संपतं. सुरूच असतात. पूर्ण 12 वाजेपर्यंत मी असते बघत. म्हणजे हो. पूर्ण सगळे जेवढे सिरियल येतात झी मराठीचे आमच्या घरी चालू असतात. म्हणजे सगळ्या आईंना आईंना सगळे आवडतात. आई आई पण असं- हा बघून देत नाही केव्हा केव्हा. होय. मग परत मारामारी त्यांची. दोघींपैकी फोनवर जास्त वेळ कोण बोलतो? सुनबाई, अभिनंदन, 2 गुण मिळाले तुम्हाला. गुण की अवगुण? अरे गुण आहेत ना. दोघींपैकी जास्त हट्टी कोण आहे? सुन आईपेक्षा जास्त हट्टी आहे. हा. हो. काय हो? आहे थोडं. म्हणजे चुकीच्या गोष्टीत नाही, काही काही गोष्टींमध्ये. आणि तुमच्यावर दोघींपैकी जास्त प्रेम कोणाचं आहे? सासू. तेच असं. घरी जाऊन जेवण नाही मिळणार, आईच बनवतात जेवण. आपण बघितलं तर नाही तुम- तसं नाही, पण आई जास्त प्रेम करते. ते त्या प्रत्येक प्रेमळच मुलावर आहेत. असतंच नाही त्या actually. खरंच प्रेमळ आहेत. आणि बसने जात होता तेव्हा ह्या करायच्या का जास्त? 307. अभिनंदन. थँक्यू. बरं, तुमच्यावरती ना काही आरोप आलेत. आरोप अच्छा. बघूया तरी कुठले कुठले आरोप आहेत. सासूबाई, तुम्ही एकच गोष्ट सतत सांगत राहता. खरंय? तुम्ही चुकीला लवकर माफ करत नाही. खूप वेळ राग मनात ठेवून देता. खरंय? आहे थोडं. काय खरंय? खरंय. खरंय ना?
सासूबाई बोलतायत बाबा तेवढं तरी. सासूबाई तुम्ही चिडचिडपणा करता नाही चिड हा? हां सासरे बुवाला विचारतो काय हो. त्यांनीच लिहिलंय, त्यांनीच लिहिलंय. करते. आणि सुनबाई तुमचा स्वभाव मात्र ना भांडखोर आहे. नाही, आता काय अजिबात नाही. काय हो. आहे ना काय काय ठिकाण भांडते ना. हा, म्हणजे जिथे चूक असेल ते मान्य नाही करत. काय असेल ते बघा आता लिहिलेलं आहे. मॉर्निंग वॉकचा तुम्हाला कंटाळा आहे, सकाळी उठून नाही चालायला. सकाळी उठून नाही चालत. नाही ना? नाही नाही वेळ पण नाही भेटत. तुमच्या बाबतीत एक सूचना आहे आणि आरोप आहे, बोलताना आपण किती बोलतोय आणि ते सगळ्यांना आवडतं की नाही याचा अजिबात विचार करत नाही. खरंय असं आहे. असू शकेल. काय असं आहे आहे ते बघा. आहे आहे. खूप दिवसांनी आले त्यांनी बोलून घेत आहेत. सासूबाईंना फिरायला आवडतं, तसं आहे पण थोडंफार आवडतं. राग आला की तुम्ही तोडून बोलता, बरोबर आहे. ऍक्च्युली पण त्याच्यामुळे समोरच्याची मनं दुखावतात. नाही, कारण काय आहे, मी आहे सातारची आणि आमच्या हे बघा, सातारची मी जी आहे भाषा, सातारची, 10 वेळा सांगतो. आमच्या सातारची भाषाच अशी आहे. कोकणची भाषा ही प्रेमळ असते. नाही नाही नाही, पण तोडून बोलायची भाषा नाही ते सातारची. तोडून नसतो, तो माझा टोन आहे ऍक्च्युली. पण त्याच्यामुळे तरी मी समोरच्याला खूप चेंज तोडून- केलेलं आहे आतापर्यंत. पण तरी त्यांना वाटतंय सगळ्यांना की तुम्ही असू मला तोडून मान्य आहे, मला मान्य आहे, कारण ती आमची ती लहानपणापासूनची टोन असते ती. पण असं होतं सासूबाई वाटतं की हा रागाने बोलतात बोलते बोलतात. सहसा मिस्टर- मी खूप कंट्रोल करते, पण जेव्हा बोलते तेव्हा माझा असतो टोन आणि त्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. वाईट वाटतं. मिस्टरांना ते मला विचार- नंतर सुद्धा कळतं की ते चुकीचं होतं. पण मिस्टरांना आपण विचार- किती शब्द बोललं तरी पण ती अजिबात बोलणार नाही. मी गप्पच मी बसेल. खूप कंट्रोल करते, म्हणजे अगदी गप्पच न बसेल. बोलते, पण मग जेव्हा अगं असं हे करायचं ना हे uncontrol होतं, करायचं ना बोलणारच नाही, गप्पच राहणार. बरं, आणि एकदा बोलली की मग बोलेल केव्हा तरी असे, पण त्यावेळेला नाही बोलणार. मिस्टरांना विचारूया कुठला बदल केला पाहिजे हो? राग शांत करायला पाहिजे, बरं. तोडून बोलायला नाही पाहिजे. म्हणजे जे बोलते म्हणजे ठीक आहे, कंट्रोल ठेवून तू बोलू शकतेस, म्हणजे थोडं कंट्रोल ठेवायचं. हं? नक्की. आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा अशी प्रत्येकाचीच मागायला हवी. परत त्या स्पेशली मला ह्या 2 मुलांबद्दल पण वाटतं, कारण मी एका कंपनीत जॉबला आहे मी, तर मी त्यांना 3 महिन्याची असल्यापासून आईंच्या भरोश्यावर ठेवून जाते. तर त्यांना पण मी हवा तेवढा वेळ नाही देत खरं तर. त्या दोघांसाठी पण मला नेहमी असं वाटतं की मी त्यांना तेवढा वेळ नाही देऊ शकत. आणि बाकी सगळ्यांची सुद्धा, म्हणजे माहेरचे आहेत, सासरचे आहेत. तुम्ही आई मिस्टर आमचे गजानन लावले, का? साथ दिली ना अजूनपर्यंत त्यांनी. हा ना, मग चांगलं आहे ना, त्याच्यासाठी धन्यवाद, हो की नाही? आणि तुम्ही क्षमा मागायची तर मिस्टर? आई वडिलांची, कारण काय काय वेळेला होतं, म्हणजे काही भांडणं होतात किंवा म्हणजे भांडणं असं होत नाहीत कधी, मी कधी चुकून बोलत नाही, तो माझ्या केव्हाच नाही स्वभावामध्ये नाहीच बोलत आहे. आम्हाला. हा, पण काय काय वेळेला बोललं असेल किंवा काही चुकून बोललं असेल तर असं. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढूया. आई, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? कोणाला तिलाही भेटली तरी नाही मला नाही नाही, नाही, असं नाही, घरीच एक उत्तर सांगायचं. सासू की सून, कोणाला मिळाली पाहिजे? सुनेल. सुनेला. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईंना, कारण मी साडी कमी नेसते, बरं. आई जास्त नेसते. म्हणून तुमचं काय म्हणणं आहे, सासूबाईंना की सुनेला? आईला आईला. आईला. चला बघूया चिठ्ठी कुठली आली आहे. सासूबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा वहिनी तुमच्यासाठी. थँक्यू. आई, तुमच्या कुटुंबासाठी झी मराठीकडून गणपती बाप्पा. आणि आईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उंदीर मामा की जय.